दर्शना, तुषार बोलतोय. काय ग, 2 दिवसापासून तू कॉलेजला आली नाहीस? हॅलो हॅलो. तुषार, तू इथे का आलास? कोणी पाहिलं तर? आई बाहेर गेलीये, कधीही येऊ शकते. प्लीज तू जा इथून. अगं पण मी. प्लीज तू जा रे इथून. हो जातो, पण मला सांग, तू असं माझ्याशी का वागतेस? गेल्या 2 दिवसापासून तू कॉलेजला नाही आलीस. अगं तुला माहिती आहे ना, माझा तुझ्यावर किती प्रेम आहे. तो माझ्यासमोर तुला छेडतोय आणि मी गप्प बघत राहू? किती निर्दयासारखं मारलंस तू त्याला. तू त्याला समजून सुद्धा सांगू शकला असतास. आय एम सॉरी दर्शना, माझं चुकलं. यानंतर तू जे म्हणशील ना तेच करेन मी, पण तू अशी माझ्यावर रागवू नकोस. वेडा रे वेडा. अरे त्याचं काय बरं वाईट झालं असतं तर तुला. सॉरी दर्शना, यानंतर असं नाही करणार. मग तर झालं ना. अरे हे काय करतोयस? तुला जराही चान्स मिळाला ना तर तू सोडत नाही. प्लीज नको. नाही तुषार, नाही, हे योग्य नाही. का? आपण काही पाप नाही करत आहोत. आज ना उद्या आपण लग्न करणारच आहोत ना. तुला जे काय हवं ते लग्नानंतर. का? माझ्यावर विश्वास नाही? माझा म्हणण्याचा अर्थ तसा नाही रे. तू मला समजून का घेत नाही? दर्शना, आता तूच मला समजून घे. गाडेकर सर. त्या खुन्याला पकडण्यासाठी हे करणं आवश्यकच आहे सर. कारण त्याला पकडणं दिवसेंदिवस कठीण झाले आणि आपण त्याची अशी किती दिवस वाट बघत बसणार? कदाचित तो दीक्षित कुटुंबियातल्या कोणावर तरी हल्ला करेल. कदाचित असंही होईल की पुन्हा हल्ला करून आपल्या हातावर तुरी देऊन निसटून जाईल तो. म्हणून प्रत्येक पाऊल मी खूप विचारपूर्वक टाकतोय. गाडेकर सर. आपलं ठरल्याप्रमाणे फार्म हाऊसवरची सर्व व्यवस्था आहे ना? यस सर. त्याबद्दल तुम्ही निर्धास्त राहा. इन्स्पेक्टर साहेब, अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही समजून का घेत नाही? या जागेत अजून मी किती दिवस राहायचं? किती दिवस मला ठेवणार आहात? इन्स्पेक्टर साहेब, माझी स्मरणशक्ती परत आली आहे. अहो मला पूर्वीचं सगळं आठवायला लागलंय. माझ्या मृत्यूची बातमी ऐकून माझ्या बायकोची काय अवस्था झाली असेल याचा जरा तरी विचार करा. प्लीज इन्स्पेक्टर साहेब, मी हात जोडून विनंती करतो, मला लवकर माझ्या घरी घेऊन चला प्लीज. आम्ही जे काही करतो ते तुमच्या भल्यासाठीच. तुमच्या मृत्यूची खोटी बातमी देऊन आम्ही तुम्हाला इथे ठेवलं नसतं तर त्या खुन्याने कधीच डाव साधला असता. ट्राय टू अंडरस्टँड मी. हे बघा, आम्हाला आणखी थोडा अवधी द्या. मी एक सरप्राईज देऊ? उद्या दादा लग्न करतोय. काय? अगं लग्न म्हणजे काय बावला बावलींचा खेळ वाटला की काय? आणि हे तुम्हाला आज सांगतेस? अरे तो कोर्ट मॅरेज करतोय. कोर्ट मॅरेज? अगं पण मुलगी कोण आहे? म्हणजे मुंबईतलीच आहे ना? डॉक्टर निधी आहे तिचं नाव. ती त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करते. डॉक्टर निधी काय? अगं पण खूप चालू आहे तुझा भाऊ. काय? अगं म्हणजे मला असं म्हणायचं होतं, समजा तुझ्या भावाने आपल्या लग्नाला नकार दिला तर? तो असं कधीच करणार नाही रे. अगं तरी सुद्धा त्याने जर आपल्या लग्नाला नकार दिला तर काय करशील? सोडावं लागेल. काय? माझं घर. माय स्वीट हार्ट, आय लव्ह यू. मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की देवानं तुला फक्त माझ्यासाठीच घडवलं. पण खरं सांगू, तुझ्याकडे बघता बघता माझं मन तुझ्याकडे केव्हा वळलं मलाच नाही कळलं. अच्छा. पुढे? कधीतरी नजरेत तुझ्या होतो मी चोर भोंदू, आलीस होऊन गवताचं पात, त्यावर टपकलो जसा मी दबबुंदू. पुढे?
तुझं ते चोरट्या नजरेनं बघणं, बघून न बघितल्यासारखं करणं म्हणजेच माझ्या हृदयाला तीर कमानीने छेद करणं. अहो कविराज, पुरे झालं तुमचं काव्य पुराण. खरं सांगू, तुझं असं वागणं म्हणजेच मला रात्रभर जागणं. थोडं काव्य उद्यासाठी तर ठेव. दर्शना, प्लीज एक शेवटचं. बोल. तुझी आठवण येताच माझे नयन आपोआप मिटतात, कारण बंद नयनातच आपली मन भेटतात. अगं वेडी, रडतेस काय? तू आता तुषार डबाळची आई होणार आहेस. अगं पण तुझं लग्न नाही झालं. जा लवकर, जा तुषारकडे, तोच यावर उपाय काढेल. ते गेला असेल हा तुषार. काय झालं? बरं नाही वाटत का? अरे बापरे, तुम्हाला तर किती ताप आहे. मग सांगायचं नाही का? काय झालं रडायला? हिम्मतच होत नाहीये सांगायला. पण असं झालं तरी काय? आय एम प्रेग्नेंट. अगं माझी आबरूच नव्हे तर माझं अस्तित्व सुद्धा धुळीला मिळवलंस तू. हे सगळं बघण्याआधी मला मरण का नाही आलं? आमच्या लाडा प्रेमाचा चांगलाच फायदा घेतलास तू. आता तोंड काळा करण्यापूर्वी मला विष दे. तुला माहितीये तू काय केलंस हे? अगं तुझ्यासारख्या क्वालिफाईड मुलीने हे असं करावं? हे सगळं करण्यापूर्वी तुझ्या मनात आमच्याविषयी जराही विचार नाही आला? चुकी भल्या भल्यांकडून होते. जे झालं ते झालं. प्लीज स्वतःवर संयम ठेवा. कोण आहे तो? काय करतो? या सगळ्या गोष्टींची त्याला कल्पना आहे ना? हा बोल दर्शना, तो सुद्धा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ना? अगं बोल ना काहीतरी. तू असं कित्येक मुलीशी खेळ आहे.